शिक्षक बंधूंनो, बघा आपल्याला या ठिकाणी टीईटीला एक प्रश्न विचारलेला आहे की लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौसेमी आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल. आता या ठिकाणी काय करायचं, चार शब्द. आता लांबीच्या निमपट रुंदी किती आहे, लांबीच्या निमपट. चार शब्द कोणाला लागलाय, लांबीला. म्हणून काय करायचं, लांबीला आपण x गृहीत धरू. आता लांबी जर x धरली तर रुंदी काय होईल बघा बरं. आता रुंदी ही लांबीच्या निमपट आहे, म्हणजे 1/2x. बरोबर आहे. आता आपण याचा अगोदर क्षेत्रफळ काढू. आयताचे क्षेत्रफळ बरोबर आपल्याकडे सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. मग लांबी गुणिले ही झाली रुंदी, बरोबर. उत्तर काय आहे, 288. मग आपण काय करू, x आणि x चा गुणाकार झाला x वर्ग बरोबर 288 गुणिले 2. आता 288 गुणिले 2 यांचा गुणाकार काय येईल, 82 हातचाला 1, 82 सोने 17 हातचाला 1, 2 2 4 4 आणि 5. मग x वर्ग बरोबर आलं 576. आता सध्या हे असंच राहू द्या, कारण की आपल्याला मेन उत्तर काढायचंय. मग आपण काय करूयात, आता बघा आयताची रुंदी किती गेली, 3/4. आयताची रुंदी बघा, रुंदी म्हणजे ही होती आपली 1/2 होती, ओके. गुणिले x त्याला किती केला, आता 3/4 गुणिले. आता लांबी काय केली, 3/2. लांबी काय होती आपली x, त्याच्या काय केली 3/2, बरोबर. आता याला आपण सोडून घेऊ. सोडवल्यानंतर काय होईल बघा, हे 3 सॉरी काही करण्यासारखं आहे का नाही, ठीक आहे. मग काय होईल आता, 3/9 छेद 2 8 8 दुणे 16 गुणिले x वर्ग गुणिले x वर्ग. हा x आणि x, पण x वर्गाची किंमत आपल्याला मिळालेली किती मिळाली, 576. मग 9/16 गुणिले 576. सोडवायला 16 1 16 16 48, ओके. 16 48, बाकी काय राहिली 9, 16 96 म्हणजे 36 गुणिले 9. आता 36 गुणिले 9चा वर्गमूळ आपल्याला काढायचंय. सॉरी 9 54 ला 4 हातचे आले 5, 9 3 27 27 आणि 5 32. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं, 324 चौसेमी, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. सेम असाच प्रश्न खाली दिलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे तुम्हाला कमेंट करून सांगायचंय. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, जर तुम्हाला टीईटी मध्ये आपला फायदा होत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.